आतुरतेने वाट. आपण सर्वजण ज्या मंगलमय दिवसाची पाहत होतो आतुरतेने वाट, उजळली आहे आज स्वातंत्र्य दिनाची पहाट, उजळली आहे आज स्वातंत्र्य दिनाची पहाट. भारत मातेला वंदन करून मी फतिरोज शेख माझ्या भाषणाला करते सुरुवात. आदरणीय व्यासपीठावर विराजमान मान्यवर पूज्य गुरुजन वर्ग, उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. आज 15 ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन. प्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, दिनांक 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. ती सकाळ प्रत्येक भारतीयासाठी खूपच वेगळी अशी होती. सुमारे 150 अधिक वर्ष गुलामगिरीची चादर ओढून गुदमरलेल्या श्वासाला स्वातंत्र्याने मोकळा श्वास मिळाला होता. केवळ दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तिरंगा फडकलेला नव्हता, तर तो तिरंगा प्रत्येक भारताच्या विरुद्ध झळकलेला होता. आपण सर्वजण इथे प्रसन्न मनाने हसतमुखीने जमलेला आहोत. आजचा स्वर्णमय दिन पाहण्याचे भाग्य आपणास लाभत आहे. पण या स्वातंत्र्याची कथा फार मोठी आहे मित्रांनो, फार मोठी आहे. वीरांचे बलिदान, स्वतंत्र सैनिकांचे लढाईतून योगदान, यातूनच स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले आहे. केवळ सोशल मीडियावर आणि व्हॉट्सअप ॲपवर स्वातंत्र्य दिनाची शुभेच्छा देणे म्हणजे देशप्रेम नव्हे. काही देशविघातक शक्ती, समाजविघातक व्यक्ती तरुणाईला हाताशी धरून त्यांना व्यसनाधीन बनवून जाती धर्मात तेढ निर्माण करत आहे. आपल्या देशाला ऐकतेला बाजारण्याचा प्रयत्न ते करत आहे. अशा समाजविघातक शक्तींवर, देशविघातक व्यक्तींवर वेळीचा आळा घालून त्यांचा बंदोबस्त करणे राष्ट्राच्या हस्तीने गरजेचे आहे. आपला भारत देशाला स्वतः स्वर्णमय इतिहास आहे, उज्ज्वल परंपरा आहे. आज प्रत्येकालाच वाटते आपला भारत देश जागतिक महासत्ता बनला पाहिजे, विश्वगुरु बनला पाहिजे. त्यासाठी मित्रांनो, आपला भारत देश पैशाने समृद्ध नव्हे तर माणसाने समृद्ध असायला पाहिजे. त्यासाठी कुठल्याही नव्या टेक्नॉलॉजीची गरज नाही मित्रांनो, तर त्यासाठी एकतेची, समतेची, बंधुतेची टेक्नॉलॉजी पाहिजे. त्यासाठी कुठल्याही मंत्रतंत्राची गरज नाही, तर त्यासाठी माणुसकीच्या मंत्राची गरज आहे मित्रांनो, तर त्यासाठी माणुसकीच्या मंत्राची गरज आहे. पण सांगायला लाज वाटते, स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतरही आपल्या देशात भ्रष्टाचार, हिंसाचार, गुन्हेगारी या वाईट गोष्टींशी लढत आहोत. खरं तर ही गोष्ट आपल्या सर्वांसाठी लाजीबाबत आहे. ज्याप्रमाणे आपल्या देशात महापुरुष स्वतंत्र सैनिकांनी इंग्रजांना हद्दपार केले, त्याचप्रमाणे आपण देखील भ्रष्टाचार, हिंसाचार या वाईट गोष्टींना आपल्या देशात हद्दपार करूया. आपला भारत देश यशस्वी, विकसित आणि स्वच्छ देश बनूया. त्याचबरोबर आपल्या देशात काही दारिद्र्यदार, बेरोजगारता, असमानता या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करूया. चला तर मित्रांनो, आपला भारत देश स्वर्णमय भारत निर्माण करूया. आपल्या स्वतंत्र सैनिकांचे बलिदान व्यर्थ न जाऊ देता भारत मातेच्या रक्षणासाठी सज्ज होऊया. आपला भारत देश विकसित भारत बनवूया. न धर्माच्या नावावर जगा, ना धर्माच्या नावावर जगा, न धर्माच्या नावावर मरा, न धर्माच्या नावावर जगा, न धर्माच्या नावावर मरा. माणुसकी हा धर्म आहे देशाचा, फक्त आणि फक्त देशासाठी जगा, फक्त आणि फक्त देशासाठी जगा. मुलींना दुबडी आणि कमजोर समजू नका हो, मुलींना दुबडी आणि कमजोर समजू नका हो. कारण की मुलींना ज्या हाताने बुगडी घालता येते ना, त्याच हाताने स्वतःच्या रक्षणासाठी गर्दनी कापता येते. धन्यवाद. जय हिंद.